सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर महाराष्ट्रात नवा वाद पेटलाय। वाद आहे एससी म्हणजेच अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा। एका बाजूला एससी मध्ये मागे राहिलेल्या घटकांना न्याय मिळावा अशी मागणी आहे, तर दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे दलित समाजात फूट पडेल अशी भीती व्यक्त होते। बदर समितीचा अहवाल सरकारकडे सादर झाल्यानंतर हा मुद्दा आणखीन तापलाय। मुंबईत आज त्याचे पडसाद आंदोलनाच्या रूपाने उमटले। नेमकं हे उपवर्गीकरण म्हणजे काय, याला विरोध का होतोय आणि या वादामागचं राजकारण काय, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। वर्ष 2024 सुप्रीम कोर्टानं दिलेला एक निकाल, त्यानंतर नेमलेली बदर समितीनं दिलेला पॉझिटिव्ह अहवाल आणि आजच्या घडीला रस्त्यावर उतरलेला हा समाज। हे आंदोलन सुरू आहे अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात। 2024 साली सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण म्हणजेच सब क्लासिफिकेशन करण्याचा अधिकार दिला। त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, ज्या समितीनं एससी आरक्षणातील 59 जातींना मिळालेल्या आरक्षणाच्या लाभाचा अभ्यास करून उपवर्गीकरणाची शिफारस केली। महाराष्ट्र सरकारच्या 2 मंत्र्यांनी आणि 27 आमदारांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध केल्यानंतर मंगळवारी मुंबईत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसह राज्यातील काही संघटनेनं मुंबईत आंदोलन केलं। आमच्या रक्तामध्ये शेवटचा म्हणजे थेंब असेपर्यंत या समाजाचे तुकडे होऊ देणार नाहीत। आम्ही या सरकारला तुमच्या माध्यमातून सांगतोय की तुमचे नाटकं बंद करा। खूप आम्ही सहन करत आहोत। छोट्या छोट्या जाती सध्या अस्वस्थ आहेत। तुम्हाला सांगतो कुणाचं भलं होत नाही, मोठ्या मोठ्या लोकांचं भलं व्हायलंय आणि तुम्ही जातीचे तुकडे तुकडे करून तुम्हाला साध्य काय करायचंय? सरकारने काय केलंय, अबक करण्यासाठी घाट घातलाय आणि त्या जातींच्या लोकसंख्या बघितली नाही, मोजली नाही। वर्गवारी केली म्हणजे जातीची जी लोकसंख्या आहे ती गृहीत धरली नाही, किंवा त्या बदर समितीचा अहवाल कसा अहवाल केला, कोणत्या जिल्ह्यात गेले की नाही हे माहित नाही, परंतु त्या अहवालाच्या नुसार वर्गीकरणाचा घाट घातलाय नाही। परंतु 59 जाती हुशार झाल्या। तळागाळातील जो समाज आहे त्यांना वर्गीकरणाची गरज नाही, आवश्यकता नाही, पण त्याला छोट्या माणसांसाठी वर्गीकरण करून माणसात जाती तेढ निर्माण करण्याचं काम इथलं सरकार करतंय आणि कोणाला तरी हाताखाली घेऊन इथली व्यवस्था नष्ट करण्याचं काम करतंय। उपवर्गीकरणाविरोधात अनुसूचित जातीतील 27 आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना पत्रही दिलं। या व्यतिरिक्त काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक होत आरोप केला, ज्याला सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। त्या आयोगाचा रिपोर्ट सार्वजनिक न होता ही कारवाई सुरू करणं आणि 2 समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सरकार करत आहे। आता ज्या जातीत जो जास्त शिकला मेरिटवर त्याचं सिलेक्शन होतं, याचं उपवर्गीकरण करून 2 शकलं पाडायची आणि मग त्यातून फायदा काय करायचा की 2 समाजाला 2 घटक पाडून दोघांना आमोरासमोर लढवायचा, पुन्हा अस्थिर करायचा, हे चुकीचं आहे आणि त्याचा विरोध झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल। 13% आरक्षण असलेल्या अनुसूचित जातीच्या यादीत 59 जातींचा समावेश होतो। हे उपवर्गीकरण जर लागू झालं तर हाच टक्का 59 जातींमध्ये विभागला जाईल। हे असं करून सरकार जातीत भांडणं लावायचं षडयंत्र रचतंय असा आरोप करण्यात आला आहे। त्यांनी काम केलेलं आहे, भांडणं लावण्याचं काम करतात ते। तर ही भांडणं लावण्याची कामं त्यांनी नाही केली पाहिजेत, कारण का सर्व समाज आम्ही एकत्र आहोत, सगळे गोनी गोविंदाने राहतात हे लोक। तर याच्यामध्ये हे सरकार फक्त भांडण लावून एक साईडला होत आहे। मुद्दे द्या, फटवून द्या, आता अख्खं निलेश राणे द्या, कोणी येऊन द्या, कोणी आमचं सरकार, कोणतं सरकार आमचा काय वाकडं येऊ शकत आहे का? आता आम्ही संयम पाळलाय, संयम आम्ही आता फक्त संयम पाळलाय। आमचा निळा झेंडा फक्त संयम पाळतो आणि जेव्हा आम्ही मार्केटमध्ये येतो ना तेव्हा मग बीजेपीला कळण कसा निळा झेंडा घुसतो। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील 59 जातींचा अनुसूचित जातीमध्ये समावेश आहे। अनुसूचित जातीमध्ये नवबौद्ध समूह, महार, मातंग, चर्मकार, मेहतर यासह अन्य जातींचा समावेश। यात महार नवबौद्ध समाजाची मोठी संख्या। हा समाज नोकऱ्या आणि शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर। मातंग समाजाच्या संघटनांकडून गेल्या काही वर्षापासून उपवर्गीकरणाची मागणी। उपवर्गीकरण करताना राज्यांना मूळ आरक्षणाचा कोटा कमी जास्त करण्याचा अधिकार नाही।
महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण, त्यातच उपवर्गीकरण करावं लागणार. न्यायमूर्ती बिदर समितीच्या अहवालानुसार 59 जातींमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यात येणार. तेलंगणाने रीतसर कास्ट सेन्सस करून, त्यांच्या कमिटीचा मी एक मेंबर होतो, एक्सपर्ट कमिटीचा. त्यांनी कास्ट सेन्सर करून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि हाय कास्ट याच्या सर्व सबकास्टची आर्थिक आणि शैक्षणिक मानदंडाच्या आधारावर वर्गवारी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या सबकास्ट मागं आहेत त्यांचं शैक्षणिक विकास, त्यांचा आर्थिक विकासाची सोल्युशन दिलेली आहे आणि रिझर्वेशनचा तो त्यांनी केलेला आहे. पण कास्ट सेन्सस करून केलेला आहे ना तो त्यांनी. इथे महाराष्ट्रामध्ये यांनी कास्ट सेन्सस करावा, तिथे माहीत होईल कोणत्या सबकाचा सरकारी नोकऱ्यामध्ये सहभाग कमी आहे आणि तो का आहे, तर त्या कारणावर त्यांनी धोरणं करावी. आरक्षणाचा सर्वाधिक फायदा महार समाजाला झाला असून मातंग, चांभार, ढोर, रामोशी यासारख्या 50हून अधिक जाती शिक्षण, नोकरीत मागे राहिल्या आहेत, असा उपवर्गीकरणाच्या समर्थकांचा दावा आहे. तर उपवर्गीकरणामुळे दलित चळवळ कमकुवत होऊ शकते आणि पोट जातींमध्ये अंतर्गत स्पर्धा आणि राजकीय हेवेदावे वाढू शकतात, असं विरोधकांचं म्हणणं आहे. नवीन जनगणनेची आकडेवारी हातात नसताना सरकार उपवर्गीकरणाचा निर्णय का घेत आहे, असा सवाल उपवर्गीकरणाच्या विरोधकांकडून करण्यात येतोय. जनगणना पूर्ण झाल्यानंतरच आकडेवारी निर्धारित निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचं शासनाच्या विचाराधीन आहे. हा निर्णय अजून लागू झालेला नाही. मात्र सरकारनं बदर समितीनं अहवाल दिल्यानंतर दलित समाजात संताप उफाळलाय. सरकार उपवर्गीकरणाचा कट रचतंय, असा आरोप ते करतायत. त्यामुळे सरकारची पुढची भूमिका काय असेल याकडेच या 13% बांधवांचं लक्ष लागलं. शिल्पा नरवडे आणि शिवाजी काळेसह कस्तुरी मराठे, पुढारी न्यूज, मुंबई.